नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला स्किप अजिबात करायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक विनंती असणार आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर जाणून घेण्यासाठी मदत होईल। त्यासोबतच PM किसान असो, कर्जमाफी आणि शेतकरी बांधवांसाठी अनुदान संदर्भातल्या वेगवेगळ्या योजना यांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे चॅनलची। चला तर मग सुरुवात करूया आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आपण माहिती पाहूया। नमोचा 9वा हप्ता प्रत्यक्षामध्ये खूप दिवस हा हप्ता रखडलेला आहे। अपेक्षित होतं हा हप्ता 1 जुलैला जाहीर होणं, 1 जुलैला लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित होणं, परंतु पहा जुलै महिना संपला, ऑगस्टही आता अर्धा महिना होत आलेला आहे, तरी पण लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही नमोचा हप्ता जमा केला गेला नाही। हा हप्ता नेमका का जमा केला जात नाही? नेमकी योजना सुरू आहे का योजना बंद झालेली आहे? हा सुद्धा प्रश्न लाभार्थी शेतकऱ्यांना पडणं साहजिकच आहे। तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना बंद झालेली नाही। मात्र या योजनेमध्ये आता एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे आणि तो ट्विस्ट असा आहे, कर्जमाफी योजना। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, देशातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना, ज्या योजनेची घोषणा करण्यात आली, या योजनेमध्ये जे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत त्या शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता वितरित केला जाणार नाही, अशा पद्धतीची माहिती प्रसारित केली जात आहे। अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याचाच अर्थ नमो शेतकरी योजना बंद होणार की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण केंद्र शासनाच्या माध्यमातून PM किसान योजना 5 वर्षासाठी पुढे कंटिन्यू राहणार आहे, अशा पद्धतीची जाहीर माहिती देण्यात आलेली आहे। PM किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने PM किसान योजनेचा हप्ता वेळेवर जमा केला जातो, त्याच पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा हा नमोचा हप्ता वेळेवर जमा केलं जाणं तितकंच गरजेचं आहे। मात्र नमोच्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांना प्रत्येक हप्त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे। आत्तापर्यंत फक्त आणि फक्त या योजनेचे 8 हप्ते वितरित झालेले आहेत। अधिवेशनामध्ये दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की आत्तापर्यंत 8 हप्ते वितरित केले गेले आहेत। मात्र 9व्या हप्त्यासंदर्भात कोणीच बोलताना दिसत नाही। सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे चुप्पी यावर किंवा पूर्णपणे बोलणं टाळलं जात आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरणाकडे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं असताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जात नाही। कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात येणार का, हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि याचं उत्तर तेव्हाच मिळणार आहे ज्यावेळेस या योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। कारण कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। 5 कोटीचा निधी वितरित केला गेला आहे, अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता त्या शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता मिळणार की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। सोबतच 9वा आणि 10वा हप्ता वितरित एकत्र केला जाणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे। अद्याप नमो शेतकरीच्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल तारीख डिक्लेअर झालेली नाही। वेगवेगळ्या माध्यमांवरती तुम्ही बातम्या पाहत असाल, माहिती पाहत असाल की नमोचा 9वा हप्ता जमा झालेला आहे, वितरण झालेला आहे, 10वा हप्ता जमा झालेला आहे, तर आणखीन हा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका। या योजनेच्या हप्त्या वितरणाची तारीख जाहीर झाली, निधी मंजूर झाला की तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।